कोणालाही बनवता यावी इतकी साधी, सोपी, चमचमीत कोल्हापूरची झणझणीत तर्री मिसळ कोणतेही वाटण न करता घरगुती पद्धतीने ही मिसळ आपण बनवणार आहोत. कधीही जरी मिसळ खाण्याची इच्छा झाली तर कोणतेही मसाले न वापरता माझ्या पद्धतीने जर तुम्ही मिसळ बनवली तर तुम्ही पुन्हा बाहेर जाऊन खाण्याची गरज लागणार नाही. इतकी साधी पण झणझणीत चविष्ट मिसळची रेसिपी आपण पुढील प्रमाणे पाहूया. तर चला मग रेसिपीला स्टार्ट करूया. आता इथे मी छान असे मोड आलेली मटकी घेतलेली आहे. आठवडी बाजारामध्ये छान असे मोड आलेले मटकी आपल्याला 10 ते 20 रुपयामध्ये सहज मिळून जाते. तीच मी आणलेली आहे. आता ह्या मटकीमध्ये छान असे 10 ते 15 मिनटं बॉईल करून घेऊया. तसेच बॉईल करताना त्यामध्ये 1 टीस्पून आपण हळद घालणार आहोत. ह्याने मटकीला छान असा कलर येईल. मटकी बॉईल होत आहे तोपर्यंत आपण इथे मिसळसाठी लागणारे साहित्य पाहूया. आपल्या मिसळसाठी खूप जास्त असं साहित्य काही नाही, घरीच सहज मिळणाऱ्या वस्तू आहेत. तर इथे मी घेतलेले आहे 3 कांदे, 1 टोमॅटो, 1 बटाटा, 7-8 लसूण पाकळ्या लसूण, अर्धा तुकडा आले आणि कोथिंबीर. ह्या सर्वांना आपण बारीक चिरून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, सर्व साहित्य आपल्याला बारीक असे चिरून घ्यायचं आहे आणि आलं लसूण कोथिंबीर यांची पेस्ट करून घ्यायची आहे. तोपर्यंत आपली मटकीसुद्धा छान अशी अगदी 10 मिनिटातच बॉईल झालेली आहे. मटकीमधील पाणी काढून घेऊ आणि फोडणीची तयारी करू. इकडे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल छान गरम झाले की त्यामध्ये मग अर्धा चमचा जिरे टाकायचे. जिरे छान तडतडले की मग त्यामध्ये 1 मोठा आणि बारीक असा चिरलेला कांदा घालायचा. आता हा पण कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा. कांदा छान गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा. आता कांदा छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे. बटाटेही छान असे फ्राय होऊन द्यायचे. आपण चमच्याने व्यवस्थित हलवत राहायचं, कारण जर आपण हलवलं नाही तर तळाला चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे करची सतत हलवत राहायची जोपर्यंत आपला बटाटा छान असा फ्राय होत नाही तोपर्यंत. आता बघू शकताय तुम्ही बटाटा छान असा फ्राय झालेला आहे. तर यामध्ये मी आलं लसूण आणि कोथिंबीर यांची पेस्ट घालून घेत आहे. तर ही पेस्ट घालून सुद्धा परत आपण मसाला छान असं मिक्स करून घ्यायचा आहे. मसाले छान भाजले गेले पाहिजेत. आलं लसूण मधला कच्चापण निघून गेला पाहिजे. त्यामुळे करची सतत हलवत राहायची आहे आणि मसाला खाली चिकटून द्यायचा नाही, म्हणून सतत हलवत राहायचं. हा मसाला छान असा फ्राय झाला की मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरून घेतलेले टोमॅटो. तर मी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो पण इथे टाकत आहे. तोही छान असा मिक्स करून घ्यायचा. बटाटे सुद्धा चांगले भाजले गेले पाहिजेत आणि छान असा मसाला एकत्र मिक्स झाला पाहिजे. तर गडबड अजिबात करायची नाही. लो फ्लेमवरच आपण हे सर्व भाजून घेत आहोत, कारण मसाले खाली चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण स्लो फ्लेमवरच छान असे मसाले थोडा वेळ देऊन मस्त असे भाजून घेणार आहोत. आता मसाला खूप छान असा एकत्रित झालेला आहे. तर त्यामध्ये मी थोडे 1 चमचा धणे पावडर आणि हा घरगुती मसाला किंवा घरगुती वाटण म्हणू शकता खड्या मसाल्यांचे, तो आहे तो 1 वाटी घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये हे सगळीकडे अवेलेबल असतं. तर इथे मी थोडं हिंग पण घेतलेला आहे. आता हे सर्व सुद्धा तेलांमध्ये मस्त असे वाटण भाजून घ्यायचं आहे. छान असं मसाल्यांमध्ये चटणी मिक्स झाली की मग आपलं वाटणही खूप छान होतं. आता आपण बॉईल करून घेतलेली मटकी सुद्धा आपण यामध्ये टाकत आहोत आणि तेही छान मिक्स करून घेतल्यानंतर मस्त असं गरम पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढी मिसळ पाहिजे आहे तेवढं आपण पाणी ॲड करू शकतो. तर मी ते एवढं पाणी ॲड केलेले आहे आणि छान असं मिक्स करून यांना आता 10 ते 15 मिनटं छान अशी उकळी येऊन द्यायची आहे, जेणेकरून मटकी आणि मसाला एकत्रित होईल. बघू शकताय तुम्ही 10 मिनिटानंतर किती छान अशी मिसळ आपली तयार आहे. तर
ही लगेचच खाण्यासाठी तयार आहे आपली झणझणीत कोल्हापुरी मिसळ. तर काय मग, आहे ना हॉटेलसारखी कोल्हापुरी झणझणीत मिसळ घरच्या घरी? तर मग हॉटेलला जाण्याची काय गरज आहे? जर अशीच घरात 10 मिनिटात आपल्याला हॉटेलसारखी चव देणारी मिसळ जर घरीच आपण बनवू शकतो तर मग अशी छान अशी रेसिपी तुम्हीही घरच्या घरी बनवा आणि मस्त असं एन्जॉय करत खाऊन घ्या. तर चला मग हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी मला फॉलो नक्कीच करा.